आज आपण कोणत्याही प्रकारचे वाटण न बनवता अगदी पटकन तयार होणारी वांग बटाट्याची भाजी बघणार आहोत। नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। इथं मी पाव किलो वांगी आणि 2 मोठे बटाटे असे उभे काप करून घेतलेले आहेत। बटाट्याच्या साली मी काढून घेतलेले आहेत आणि ते पाण्यात ठेवलेले आहेत। आता कढईमध्ये साधारण 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल जरा जास्तच लागतं। 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालून मस्त अशी खमंग फोडणी तयार करून घ्यायची आहे। जिरे मोहरी छान तडतडले की मग त्यात आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला हलकासा गुलाबी होऊस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतला की त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो पण हलकासा आपल्याला शिजवून द्यायचा आहे, नाहीतर टोमॅटोचा कच्चेपणा आहे तो भाजीमध्ये उतरला जातो। टोमॅटो इथं बघू शकता छान शिजला गेलेला आहे। आता वांग आणि बटाट्याच्या ज्या आपण फोडी करून घेतल्या होत्या त्या आपण फोडी यामध्ये घालायच्या आहे। 1 ते 2 मिनिट ह्या आपल्याला कांदे आणि टोमॅटो सोबत छान परतून घ्यायचं आहे। बटाटे आणि वांगी चिरून झाल्यानंतर ती लगेच पाण्यात ठेवावीत, नाहीतर ती दोन्ही पण काळे पडू शकतात। आता इथं मी 2 मिनिटं छान परतून घेतलेलं आहे। आता याच्यात आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। इथं मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घालत आहे, 2 मोठे चमचे भाजलेल्या दाण्याचे कूट घालत आहे, 1 पाव चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। अगदी कमी मसाले इथे मी वापरलेले आहेत। आता हे छान परतून घ्यायचं आहे। मसाले छान आपण कांदा टोमॅटो सोबत परतले की भाजीला छान अशी तरी येते, तवंग येतो आणि कलर पण खूप अप्रतिम येतो। आता हे छान परतून झालं की जेवढी आपल्याला बटाट्याच्या भाजीला रस्सा भाजीला जेवढी पातळ हवी आहे तेवढं ह्याच्यात आपल्याला गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे। कोणतीही रस्सा भाजी करताना पाणी ॲड करताना ते थोडंसं कोमटच करावं, नाहीतर गरम करावं, गार पाणी याच्यात घालू नये। आता भाजीला छान उकळी आल्यानंतर झाकण लावून एक 7 ते 8 मिनिटं ह्याला छान मी शिजवून दिलेलं आहे। भाजी शिजताना सारखं झाकण काढू नये, नाहीतर मग भाजीचा जो स्वाद आहे तो बाहेर गेला जातो। आता इथं छान असा बटाटा शिजलेला आहे, वांग पण छान शिजलं गेलेलं आहे। मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी ही वांग बटाट्याची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे। अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन तयार होते। आता पावसाळा चालू आहे, अशी गरमागरम भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अगदी सोपी पद्धत आहे। जे मसाले तुमच्या घरात अवेलेबल आहेत तेच घालायचे आहेत। कोणत्याही प्रकारचं इथं वाटण वापरलेलं नाही आहे। कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा।